आगामी महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढू, माझाच्या मुलाखतीत नवनियुक्त भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची ग्वाही। राज आणि उद्धव ठाकरे हेतुपुरस्सर एकत्र आल्याचा रवींद्र चव्हाणांचा माझाच्या मुलाखतीतून निशाणा। दोघांच्या मनात काय हे कुणालाच माहीत नाही, चव्हाणांचं वक्तव्य। विरोधक आयकर नोटीस संदर्भात बाऊ करतायत रवींद्र चव्हाणांची संजय शिरसाटांना आलेल्या नोटीसवर प्रतिक्रिया। प्रत्येक उमेदवाराला आयकरच्या नोटीसेस येत असतात, आपल्याला देखील मागच्या टर्ममध्ये नोटीस आली होती, चव्हाणांची माहिती। रोहित पवारांविरुद्ध ईडीकडून आरोपपत्र दाखल। 25,000 कोटींच्या शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र। पोलिसांनी 2 क्लोजर रिपोर्ट दिल्यानंतरही ईडीकडून आरोपपत्र। रोहित पवारांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पोलिसांच्या ईओडब्ल्यूनं 2019 मध्येच दाखल केला होता गुन्हा। शिखर बँकेचे तत्कालीन अधिकारी आणि संचालक आरोपी मर्जीतल्या लोकांना नियमबाह्य पद्धतीनं कारखाने विकल्याचा आरोप। ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी। रोहित पवारांची प्रतिक्रिया, तर न्यायदेवतेवर आपला पूर्ण विश्वास असून यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच, रोहित पवारांकडून विश्वास व्यक्त। ईडीचं म्हणणं म्हणजे फडणवीसांचं म्हणणं। संजय राऊतांची टीका, तर आम्ही लढणारे लोक आहोत, राऊतांचं वक्तव्य। संजय शिरसाट आणि संजय गायकवाडांच्या कृतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज। दोघांचेही कान टोचले असल्याची माहिती। संजय शिरसाट राऊतांवर मानहानीचा गुन्हा दाखल करणार। गुन्हा दाखल करण्यासंदर्भात शिरसाटांची वकिलांशी चर्चा। शिरसाटांचा व्हिडिओ राऊतांनी शेअर केला होता। मुख्यमंत्र्यांनी संजय शिरसाटांवर कायदेशीर कारवाई करावी, संजय राऊतांची मागणी। तर त्या बॅगेत कपडे होते हे शिरसाटांनी दाखवावं। संजय शिरसाट हे अतिविशिष्ट व्यक्ती, राऊतांची टीका। लाडक्या बहिणींवरून आमदार राम कदमांचा सरकारला घरचा आहेर। घाटकोपरमध्ये महिलांना 1-2 हप्तेच मिळाले, लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झालाय, राम कदमांची विधानसभेत माहिती। तर लाडकी बहिणी योजनेसाठी खास वेबसाईट सुरू करावी, राम कदमांची मागणी। आगामी महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढू, माझाच्या मुलाखतीत नवनियुक्त भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची ग्वाही। राज आणि उद्धव ठाकरे हेतुपुरस्सर एकत्र आल्याचा रवींद्र चव्हाणांचा माझाच्या मुलाखतीतून निशाणा। दोघांच्या मनात काय हे कुणालाच माहीत नाही, चव्हाणांचं वक्तव्य। विरोधक आयकर नोटीस संदर्भात बाऊ करतायत रवींद्र चव्हाणांची संजय शिरसाटांना आलेल्या नोटीसवर प्रतिक्रिया। प्रत्येक उमेदवाराला आयकरच्या नोटीसेस येत असतात, आपल्याला देखील मागच्या टर्ममध्ये नोटीस आली होती, चव्हाणांची माहिती। येणाऱ्या निवडणुका जनतेच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे त्यांच्या मर्जीनं होणं अपेक्षित आहे। निवडणुका जवळ आल्यावर काही पक्ष भावनिक आवाहन करतात, रवींद्र चव्हाणांचा विरोधकांना टोला। शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश। 11 महाराष्ट्रातील तर तमिळनाडूतील एका किल्ल्याचा समावेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोदींचे आभार मानले। यावेळी देवेंद्र फडणवीसांकडून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या मदतीचाही उल्लेख। युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नाशिकच्या साल्हेर किल्ल्याचा समावेश। साल्हेर ग्रामस्थांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला। सटाणा विधानसभेचे आमदार दिलीप बोरसेंकडून समाधान व्यक्त। 27 जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसापूर्वी सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे उद्धव ठाकरेंची मुलाखत घेणार आहेत। सामना वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात आलेली ही माहिती आहे। गोपीनाथ मुंडेंची तिसरी कन्या देखील राजकारणाच्या मैदानात। यशस्वी मुंडे वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक निवडणुकीत शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला। यशस्वी सोबत माजी खासदार प्रीतम मुंडे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत। कर्नाक पुलाला छत्रपती प्रतापसिंग महाराजांचंच नाव देणं आवश्यक होतं। सामनातून कर्नाक पुलाच्या नामांतरावर भाष्य करण्यात आलंय। गव्हर्नर कर्नाकनं त्यांच्या काळात राजे छत्रपती प्रतापसिंग महाराजांवर अन्याय केला, त्यामुळे नाव देणं योग्य ठरलं असतं, सामनाच्या अग्रलेखातून मागणी। हवेत विमानाचा इंधन नियंत्रण स्विच बंद झाल्यामुळे दोन्ही इंजिन थांबल्यानं अहमदाबाद विमान दुर्घटना घडली। अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या चौकशी अहवालातून प्राथमिक माहिती समोर आली आहे। यूएस फेडरल एव्हिएशन ऑथॉरिटीनं अनेक बोईंग विमानांमधील इंधन नियंत्रण स्विचबाबत 2018 मध्येच अलर्ट जारी केला होता। एअर इंडियाकडून मात्र दुर्लक्ष। मीरा भाईंदरमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांचं पोलिसांसमोर मोठं आव्हान। काश्मीरा हाटकेशमध्ये ब्लड 107 गँगचा उच्छाद। हाटकेश